भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आता वेग आलाय। नितीन नबीन लवकरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत। नितीन नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। भाजपातील उच्च पदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निवड प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी विविध राज्यातील महत्त्वपूर्ण नेते देखील दिल्लीत दाखल झालेत। महाराष्ट्र भाजपचे नेतेही आज आणि उद्या दिल्लीत असणार असल्याची माहिती आहे। खासदार संजय राऊतांच्या टीकेनंतर आता महायुतीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। मुंबईचा महापौर हिंदू मराठीच होईल। संजय राऊतांनी आपले नगरसेवक सांभाळावे, भांडूपमध्ये बसून दिल्लीची भाषा नको असा हल्लाबोल मंत्री नितेश राणेंनी केलाय। तर मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबई महापौरावरील खरं राऊतांच्या वक्तव्यावरून पलटवार केलाय। मुंबई महापौर पदाबद्दल सगळ्या वावड्या आहेत। राऊतांचं स्टेटमेंट दिशाभूल करणार आहे। आम्ही नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही असं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलंय। त्याच्या नेते मंडळीकडे त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे? नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकच घासायला लागणार। पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरेचा? हे राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने स्वतःचे नगरसेवक सांभाळावे, स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग सांभाळावी, मागून विधवावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना। तुमचे जे आले ते मला सांभाळा, ते तुमच्या संपर्कात राहतील का? आणि भाजपपासून तू थेट दिल्लीची भाषा करू नकोस। महायुती आमची भक्कम आहे। मुंबईचा महापौर हा हिंदूत बसणार, मराठीत बसणार आणि तो महायुतीचाच बसणार। काय नाही, असं हे सगळं वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत। मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील। लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो। एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे। अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि हे काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना। एक मोठी बातमी समोर मुंबईच्या महापौर पदावरून फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महापौर पदावरून फडणवीसांशी चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलंय। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महापौर पदावरून चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येत होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। केंद्र सरकारच्या राम कालपथ प्रकल्पाच्या कामांना वेग आलाय। काळाराम मंदिर ते रामकुंड आध्यात्मिक कॉरिडॉर होणार असल्याची माहिती आहे। पुरातन काळाराम मंदिराचं सुशोभीकरण सुरू असून रामायण थीमवर आधारित आध्यात्मिक सेंटर उभारणार असल्याची माहिती आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामांना वेग आलाय, याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी आणि नाशिककरांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा रामकालपथ, या रामकालपथच्या कामाची जी तयारी आहे ती आता मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। काळाराम मंदिर परिसर ते रामकुंडापर्यंत असा हा रामकालपथ असणार आहे आणि याची जर तयारी बघितली तर आता आजूबाजूला अतिक्रमण जे आहे ते काढण्यात आलेले। एकूणच केंद्र सरकारने या रामकालपथसाठी मोठा निधी देखील मंजूर केलेला आहे। साधारणतः 200 कोटी रुपयापर्यंतचं हे सगळं काम असणार आहे। या कामाच्या तयारीला आता वेग आलेला आहे। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्वाचा असा आध्यात्मिक कॉरिडॉर असणार आहे। एकूणच आध्यात्मिक असा हा संपूर्णतः जो कॉरिडॉर आहे हा नाशिकमध्ये साकारला जाणार आहे। एकूणच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत हे खरं तर काम जे आहे ते अत्यंत जलद गतीने व्हावं यासाठी प्रशासन जे आहे ते तयारी करताना आपल्याला बघायला मिळते आणि आता या तयारीला चांगलाच वेग आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। महेश बाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।